ETV भारत मध्ये आपलं स्वागत. आपण पाहत आहात न्यूज टाइम. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमावरून उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर निशाणा. राम कुणा एकाची मालमत्ता नाही, आमचा भाजपा मुक्त श्रीरामाचा नारा. उद्धव ठाकरेंचा घणाघात. गोविंदगिरी महाराजांच्या शिवाजी महाराजांबद्दलच्या वादग्रस्त विधानानंतर संभाजी ब्रिगेड आक्रमक. माफी मागावी अशी मागणी. भाजपा कार्यकर्त्यांनी गोविंदगिरी महाराजांना शिवाजी महाराज समजावून सांगावे, संभाजी ब्रिगेडचा सल्ला. आजपासून राम मंदिर सर्वसामान्यांसाठी खुलं. रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली. पंतप्रधान मोदींच्या हस्ते सोमवारी झाली होती प्राणप्रतिष्ठा. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची बुधवारी ईडी पुन्हा करणार चौकशी. चौकशी प्रकरणावरून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक. चौकशी पूर्ण होईपर्यंत ईडी कार्यालयाबाहेर आंदोलनाचा इशारा. शरद पवार कार्यालयात थांबण्याची शक्यता. मनोज जरांगे पाटील लाखो मराठा समाजासह पुण्यात दाखल. आंदोलनासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर परवानगी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली. मीडियाचाही पाठिंबा असल्याचा दावा. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरून नाना पटोलेंचा सरकारवर गंभीर आरोप. मणिपूरसारखी परिस्थिती राज्यात निर्माण करायची आहे का, पटोलेंचा सरकारला सवाल. गुवाहाटीमध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो न्याययात्रेला परवानगी नाकारली. काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट. राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. छत्रपती संभाजीनगरमध्ये किरकोळ कारणावरून 2 गटात तुफान राडा. आतापर्यंत 64 जणांवर गुन्हा दाखल. पतंग आणायला गेलेल्या लहान मुलाला मारहाण झाल्यानंतर वाढला होता वाद. महिला प्रीमियर लीगचं वेळापत्रक जाहीर. 23 फेब्रुवारीपासून लीगला सुरुवात. 17 मार्चला अंतिम सामना. बंगलोर आणि दिल्लीमध्ये खेळवले जाणार सर्व 22 सामने. ICCने जाहीर केली ODI टीम ऑफ द इयर. रोहित शर्माकडे संघाचं नेतृत्व, तर शुभमन गिल, विराट कोहली, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि मोहम्मद शमी यांचाही टीममध्ये समावेश. सिनेमाच्या शूटिंग दरम्यान अभिनेता सैफ अली खानचा गुडघा आणि खांदा फ्रॅक्चर. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात गुडघ्यावर शस्त्रक्रिया. ऑपरेशन नंतर मिळाला डिस्चार्ज. न्यूज टाइम मध्ये इथेच थांबूया. लेटेस्ट अपडेटसाठी लॉग इन करा etvbharat.com.